आणि आता काही घडामोडी आहेत त्या अगदी सविस्तरपणे जाणून घेऊयात। सुरुवातीला जातोय नाशिकमध्ये। अशोक खरातकडून उरणमधील चाणचे इथे 58.50 लाखांमध्ये जमीन खरेदी झाल्याचं कळतंय। बाजारभाव 3 ते 4 कोटींचा आहे आणि असं असताना अगदी स्वस्तात हा व्यवहार झाला। तब्बल 58.50 लाखांतच ही जमीन खरेदी केली गेली। अटकेच्या दिवशीच म्हणजे 17 मार्चला व्यवहाराची वर्दी नोटीस प्रसिद्ध झाली आणि कोठडीत असताना सुद्धा महिनाभरात 13 एप्रिलला फेरफार नोंद झाली, जी ती मंजूर झालेली आहे। तर खरातनं कोटींची जमीन अगदी काही लाखांमध्ये घेतलेली आहे। अशा प्रकारे पुन्हा एकदा त्याने व्यवहार जो आहे तो चुकीच्या पद्धतीने केल्याचं समोर आलंय। 3 ते 4 कोटींची जमीन केवळ 58 लाखांमध्ये त्यानं घेतल्याचं आता कळतंय। राहुल वाघ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। राहुल, सविस्तर अपडेट द्या। अटकेच्या दिवशी खरं तर हे सगळं जे व्यवहाराचं सूत्र फिरलंय। बोंधू अशोक खरातेच्या संदर्भात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत। उरणमधील सांजे येथील 58 लाख रुपयात ही जमीन खरेदी करण्यात आली होती। हिचं बाजार मूल्य 3 ते 4 कोटी रुपयाच्या घरात असताना इतक्या स्वस्तात हा व्यवहार करण्यात आला। नेमका कोणाच्या मध्यस्थीने व्यवहार करण्यात आला हा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय। आणि विशेष म्हणजे अशोक खरात याला ज्या दिवशी अटक करण्यात आली त्याच दिवशी हा संपूर्ण व्यवहार पार पडलेला आहे। 17 मार्च रोजी हा वर्दी नोटीस या संदर्भातली प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। नेमकी यावेळी तहसीलदार कोण होते किंवा तलाठी कोण होते यांचा देखील आता तपास केला जाणार आहे। कोठडीत असताना महिनाभरात 13 एप्रिलला फेरफारची नोंद देखील या प्रकरणात मंजूर करण्यात आली। गेल्या महिन्यापासून अशोक खरात प्रकरण गाजत असताना देखील कोणत्या अधिकाऱ्यांनी हे संपूर्ण प्रकरण ची फेरफारी मंजूर केली याचा देखील आता तपास होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। तर दुसरीकडे प्रस्तावित तिसऱ्या मुंबईवर देखील आता अशोक खरात याचा डोळा होता। अलीकडेच आपण जर बघितलं तर नाशिक, नगर, पुणे, मुंबई या ठिकाणी देखील त्याची जमीन खरेदीचे व्यवहार समोर आलेले होते। आणि आता नवीनच उरणमध्ये होणाऱ्या तिसऱ्या मुंबईवर देखील अशोक खरात याचा डोळा असल्याचं आता यातून समोर आलेलं आहे। वैष्णवी, राहुल, अर्थातच तिसऱ्या मुंबईवरतीही डोळा होता आणि अटकेच्या दिवशी झाले व्यवहार, त्यामुळे आता कोण मध्यस्थी केली हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सविस्तर अपडेट्स।